नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेत आता 2 गट पडल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील वाद पुन्हा एकदाच चव्हाट्यावर आला आहे. तर मित्रांनो, सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर बातमी. धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच 2 गट पडल्याचं चित्र या ठिकाणी समोर येत आहे. भाजपा शिवसेना युतीवरून आता थेट शिवसेना नेत्यामध्येच गटबाजी सुरू झाली आहे. धाराशिव येथे तानाजी सावंत यांनी घेतलेल्या बैठकीकडे धाराशिव शिवसेना निरीक्षक राजन साळवी आणि पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली. एकीकडे मुंबईत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप शिवसेना युती म्हणूनच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यात वास्तव्य वेगळे दिसत आहे. धाराशिव शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी स्वतंत्र उमेदवार उभे करत असल्याची ठोस माहिती या ठिकाणी समोर येत आहे. या घडामोडीमुळे आता शिवसेनेमध्येच युतीच्या मुद्द्यावरून 2 गट पडल्याचं स्पष्ट चित्र समोर आलं आहे. मुंबईतील निर्णायक आणि धाराशिवमधील कृती यामध्ये मोठी दरी दिसत असून युतीचा दावा केवळ कागदावरच आहे का, असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.